दरम्यान 2 लाख कोटींच्या जागांसाठी शहांनी काल मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। वक्फ सुधारणा विधेयकावर शहांनी केलेल्या भाषणावर संजय राऊतांनीही टीका केली आहे। मोहम्मद जिनांनी केलं नसेल एवढं लांगुल चालन काल शहांनी केलं अशी टीका राऊतांनी केली आहे। तर मतांच्या लांगुल चालनासाठी ठाकरेंच्या लोकांनी विरोधात मतदान केलं असं प्रत्युत्तर यावर बावनकुळेंनी दिलं आहे। काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगुल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल, ओबीसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीनने केलं नसेल। इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण आहे। मुस्लिम लांगुल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता। फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह आहोत, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत। या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केला असेल तर मला दाखवावं। जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी मताचं लांगून चालन करणे, मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे। पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे। मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या आम्हाला पक्षप्रवेश करायचे आहे, तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे।